नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या झोपडीत माझ्या या कवितेत पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 6 या झोपडीत माझ्या या कवितेचा अभ्यास करणार आहोत आणि या कवितेचा हा सेशन क्रमांक 2 आहे। या आधील कवितेच्या भागामध्ये आपण कवितेतील काही ओळींचा अर्थ समजून घेतलेला आहे। उर्वरित कवितेच्या ओळींचा भावार्थ आता आपण या भागात समजून घेऊया आणि त्यानंतर कवितेच्या खाली असलेला जो स्वाध्याय आहे प्रश्नोत्तर आपण त्याची प्रश्नांची उत्तरे आपण संक्षिप्त रूपाने अभ्यासणार आहोत। चला तर आपण कवितेच्या पुढच्या ओळी पाहूया। आतापर्यंत आपण या कवितेच्या ओळीत काय शिकलो तर कवी सांगत आहेत की एखाद्या राजाला त्याच्या महालामध्ये जे सुख जे समाधान मिळत असतं तेच सर्व सुख समाधान मला माझ्या या आनंदमयी झोपडीत प्राप्त झालेले आहे। महालामध्ये राजाला झोपण्यासाठी मऊ बिछाना असतो, पण त्याचं जीवन कसं असतं, बंदिस्त असतं। पण तेच जेव्हा मी माझ्या या जमिनीवर झोपतो तेव्हा मला आकाशामध्ये सुंदर सुंदर तारे पाहायला मिळतात आणि त्या ताऱ्यांकडे पाहून मला ईश्वराची आठवण येते आणि नित्य म्हणजे नेहमी सदा मी ईश्वराची आठवण काढून ईश्वराचं नामस्मरण करून या माझ्या झोपडीत मला सुखाने आणि समाधानाने झोप येते। राजाकडे अफाट संपत्ती असते आणि त्याची ती धन दौलत संपत्ती तो तिजोरीमध्ये ठेवतो। त्या तिजोरीचं रक्षण करण्यासाठी खूप पहारेकरी पण त्याच्याकडे असतात, पण अशा याच्यामध्ये सुद्धा चोऱ्या होत असतात। त्याच्या तिजोरीतून धन दौलत कधी चोरी होईल हे सांगू शकत नाही। पण माझ्या या झोपडीत मला कधीही दरवाजा, कुलूप, कडी या सर्व गोष्टींची आवश्यकता भासली नाही, कारण की माझ्याकडे धन दौलत नाही आहे आणि त्यामुळे चोरी करण्याचे उद्देशाने चोर माझ्या झोपडीत येऊ शकत नाही। म्हणून माझा हा माझी ही झोपडी सताड म्हणजे नेहमीच उघडी असते। त्या झोपडीला दरवाजा, कडी, कुलूप लावण्याची गरज नसते। आता कवी पुढे काय सांगत आहेत, जाता तया महाला मज्जा व शब्द आला, भीती न यावयाला या झोपडीत माझ्या। बघा कवी काय सांगत आहे की राजवाड्यामध्ये महालामध्ये जाण्यासाठी आपल्याला काय होतं, अडवणूक केली जाते। कोणाला पण सर्वसामान्य लोकांना महालामध्ये जाता येत नाही। जर त्याला महालामध्ये जायचं असेल तर महालाचे संरक्षण करते महालाचे पहारेकरी जे असतात ते आपल्याला अडवतात आणि अशा रीतीने आपण तिथे जाऊ शकत नाही। म्हणजे तिथे आपल्याला मज्जाव येतो की नाही, अडवणूक आपली केली जाते। पण माझ्या या झोपडीमध्ये कुणालाही येण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडवणूक केली जात नाही। कोणीही इथे आनंदाने येऊ शकतो आणि बिंदास्त राहू शकतो। म्हणजेच माझ्या या झोपडीत कोणालाही येण्याची भीती वाटत नाही। तसं पाहायला गेलं तर आज आपण पाहतो जे श्रीमंत लोक असतात त्यांचे बॉडीगार्ड असतात, सिक्युरिटी गार्ड असतात, त्यांच्या घराच्या बाहेर त्यांच्या श्रीमंत लोकांचे घर सुद्धा मोठे असतात, तर त्यांच्या घराच्या बाहेर कोण असतं, पहारेकरी असतात। आणि येता जाता जर आपल्याला तिथे जायचं असेल तर सर्वसामान्य लोकांना जायचं म्हटल्यावरती त्यांची विचारपूस केली जाते, चौकशी केली जाते, मग नंतर त्या घरातील लोकांची परमिशन काढली जाते। जसं की महालामध्ये जाण्यासाठी सुद्धा राजाची परवानगी घ्यावी लागते, त्या पहारेकरींना सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात, तेव्हा कुठे आपण त्या महालामध्ये जातो। किंवा मग श्रीमंतांच्या घरामध्ये सुद्धा असंच असतं, जेव्हा श्रीमंताकडे जायचं असेल, एखाद्या व्यक्तीला भेटायला जायचं असेल तर त्याच्या दरवाजावरती किंवा त्याच्या गेटवरती सिक्युरिटी गार्ड असतात, त्या आपल्याला विचारतात, आपली इन्फॉर्मेशन सगळी घेतात, आपलं नाव, पत्ता, फोन नंबर सगळं आपल्याकडनं लिहून घेतात आणि नंतरच ते आपल्याला आतमध्ये सोडतात। पण माझ्या या झोपडीमध्ये येण्यासाठी कधी कोणाला कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाही, बिंदास येऊ शकतात आणि कोणत्याही प्रकारची अडवणूक किंवा कोणत्याही प्रकारची मज्जाव तिथे नसतो। कवी पुढे सांगतात,
महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. आता बघा कवी काय सांगत आहेत की महालामध्ये झोपण्यासाठी मऊ सुंदर बिछाणे असतात आणि छानपैकी श्यामदाणे, श्यामदाणे म्हणजे दिवे, कंदील, रोषणाईचे कंदील असतात की नाही. आपण पाहतो मोठ्या मोठ्या घरांमध्ये, मोठ्या मोठ्या महालांमध्ये काचेचे दिवे असतात. सगळीकडे मस्तपैकी रोषणाई केलेली असते, दिव्यांची आरास मांडलेली असते आणि झोपण्यासाठी सुद्धा सगळे सुंदर असा मऊ बिछाणा असतो. पण कवी म्हणत आहे की माझ्या या झोपडीत ह्या सगळ्या सुखसुविधा नाहीयेत. ह्या बाह्य जे आवरणं आहेत, बाह्य जे सुखसुविधा आहेत त्या माझ्या झोपडीमध्ये नक्कीच नाहीयेत. पण तरी पण मला कोणत्याही प्रकारच्या मऊ बिछाण्याची झोपण्यासाठी गरज भासत नाही. कारण की त्या मऊ बिछाण्याचे आणि सुंदर दिव्यांच्या आरासाची किंवा दिव्यांच्या रोषणाईमध्ये जी सुख मिळत नाही ना, ते सर्व सुख मला माझ्या ह्या जमिनीवरती झोपल्यावरती मिळते. की महालामध्ये जसे बिछाणे मऊ असतात, पण माझी जमीन तुम्हाला माहिती आहे कशी असते, ओबडधोबड असते. त्याच्यावर जर झोपायचं म्हटलं तर आपल्याला पाठीला त्रास होतो. पण तरी पण कवी ते सांगत आहे की जेव्हा मी दिवसभर कष्ट करतो आणि कष्ट केल्यानंतर जो थकवा मला येतो, जो क्षीण मला येतो, त्या माझ्या ह्या ओबडधोबड जमिनीवरती मी पहाडल्यावरती मला ना कोणत्या मऊ बिछाण्याची गरज पडत, ना मला सुंदर अशा दिव्यांच्या आरासाची किंवा दिव्यांच्या रोषणाईची गरज पडत नाही. मला लगेच माझ्या ह्या जमिनीवरती झोपल्यावरती मला कधी सुखाने आणि समाधानाने झोप लागते हे माझेही मला उमगत नाही किंवा माझेही मला कळत नाही. तरी ते कवी सांगत आहेत की महाली जसे मऊ बिछाणे असतात, कंदील, श्यामदाणे म्हणजेच काय, काचेचे दिवे. तर ह्या काचेचे दिव्यांच्या रोषणाईमध्ये जरी माझ्या ह्या झोपडीत नसतील तरी पण त्या सर्वांच्या पुढे माझी ही जमीन माझ्यासाठी फार आनंदाने मी तिथे सुखाने आणि समाधानाने राहतो. अशा रीतीने कवीने या कवितेच्या माध्यमातून श्रीमंत आणि गरीब या लोकांमध्ये कशा रीतीने तफावत असते याचं वर्णन करताना सांगतात की सुख हे आपल्या मानण्यावरती असतं, आपल्या मनाच्या आंतरिक समाधानावरती असतं. मग ते कधी कधी आपल्याला सगळ्या सुखसुविधा आपल्याकडे असतात तरी सुद्धा ते सुख समाधान मिळत नाही. पण तेच सुख आपल्याला आपल्या छोट्याशा सर्वसामान्य घरामध्ये सुद्धा मिळतं. म्हणून कवी इथे सांगतात की आपल्याला कधीही कोणाबरोबर तुलना करण्याची आवश्यकता नसावी. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. आता बघा कवी काय म्हणतात, माझ्या ह्या आनंदमय झोपडीमध्ये सगळ्यांनी सुखाने या, आनंदाने या आणि जातानाही माझ्या ह्या घरातील या झोपडीतून सुख आणि समाधान तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकता. आता बघा जेव्हा आपण खूप कष्ट करून राजाला भेटण्यासाठी राजमहालात जातो, पण आपल्याला पाहिजे तसं आदरातिथ्य मिळणे तर लांबची गोष्ट, पण दोन शब्द प्रेमाने सुद्धा आपल्याबरोबर त्या ठिकाणी जर बोलले जात नसेल तर आपण एवढ्या मेहनतीने आणि कष्टाने ज्या लोकांना, ज्या राजाला, ज्या मोठ्या श्रीमंत व्यक्तींना भेटायला जातो तर ते समाधान आपल्याला मिळत नाही. पण सर्वसामान्य घरामध्ये, एखाद्या घरामध्ये गेल्यानंतर किंवा झोपडीत गेल्यानंतर कवी म्हणतो की कोणीही माझ्याकडे येऊ शकतात, सुखाने या, माझ्याकडे आनंदाने या आणि जाताना सुद्धा तुम्ही माझ्याकडनं आनंद, सुख घेऊन जाऊ शकतात. म्हणजे मी तुम्हाला नाही काही श्रीमंत लोकांसारखे मी तुमचा पाहुणचार नाही करू शकणार, पण सुखाने, समाधानाने दोन शब्द मी तुमच्याबरोबर प्रेमाने बोलेल आणि माझ्याकडे जे काही तुम्हाला देण्यासारखं असेल तो पाहुणचार रूपी मी तुम्हाला आनंद नक्कीच देऊ शकतात. म्हणजेच काय की येताना तुम्ही सुखाने या, म्हणजेच आनंदाने या आणि माझ्या या छोट्याशा झोपडीतून, आनंदमय झोपडीतून तुम्ही जाताना नक्कीच आनंदी होऊन जाल, म्हणजे निराश होऊन जाणार नाही. कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या, की माझ्या या झोपडीत येताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचं दडपण, बोजा म्हणजे काय असतं, बोजाचा अर्थ वजन असतं, पण आपल्याला इथे काय घ्यायचं आहे, दडपण, की येताना तुमच्या मनावरती कोणत्याही प्रकारचं दडपण माझ्या झोपडीत येताना
नसणार आहे. आता बघा, आपल्याला जेव्हा एखाद्या राजवाड्यात जायचं असेल किंवा श्रीमंत व्यक्तीच्या घरी जर जायचं असेल तर आपल्या मनावरती एक प्रकारचं दडपण असतं. माहिती नाही आपल्याला आपल्याबरोबर तो व्यक्ती कसा वागेल. राजाकडे मोठ्या महालामध्ये गेल्यानंतर आपल्याला सहसा तिथे जाता येणार नाही. मग कोणत्या कोणत्या गोष्टींना आपल्याला सामोरे जावे लागेल. तर या सगळ्या गोष्टींचं एक दडपण आपल्या मनावरती असतं. पण कवी म्हणतात की माझ्या झोपडीमध्ये येताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचं दडपण घेण्याची गरज नाहीये किंवा तुम्हाला घाबरण्याची गरजही नाहीये. तुम्ही आनंदाने माझ्याकडे या आणि जाताना सुद्धा तुम्ही आनंद घेऊन नक्कीच जाल. पाहुणी सौख्य माझे. कवी पुढे काय म्हणत आहेत की पाहुणी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. बघा, कवी काय सांगत आहे, पाहुणी सौख्य. सौख्य म्हणजे सुख, समाधान. माते, माते म्हणजे माझे. माझे हे सुख, माझा हा आनंद, माझा हा समाधान पाहून आहे ना, देवेंद्र तोही लाजे. की देवेंद्र, देवेंद्र म्हणजे देवांचा देव. अर्थात देवांचा देव कोणाला मानलं जातं, इंद्र. आणि इंद्र हा देव कुठे राहतो तर स्वर्गात. असं म्हटलं जातं की स्वर्गात सगळ्या सुख सुविधा असतात, सगळे सुख स्वर्गामध्ये असतात. अशी कल्पना केली जाते की स्वर्गामध्ये सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, शांतीचा वास असतो असं आपण म्हणतो. तर मग असं जे स्वर्गामध्ये जे सुख, समाधान आणि जे शांती आहे ना, ते सर्व सुख समाधान कवी म्हणतो की त्या स्वर्गापेक्षाही जास्त, 4 पटीने जास्त असे सुख समाधान माझ्या या झोपडीत आहे. आणि तो माझा आनंद पाहून, ते माझं सुख पाहून देवांचा देव इंद्र त्याला सुद्धा लाज वाटते. लाजणे, शरम वाटणे किंवा लाज वाटणे की तो स्वर्गामध्ये देवांचा जो देव इंद्र आहे त्याला जे सुख समाधान त्याच्या स्वर्गामध्ये भेटत नाही, ते सुख समाधान मला माझ्या झोपडीमध्ये मिळते. त्या झोपडीमध्ये नेहमी आनंद पसरलेला असतो, सुख पसरलेलं असतं. आणि माझं हे सुख पाहून, माझा हा आनंद पाहून, माझं हे आनंदमय झोपडीतलं वातावरण पाहून स्वर्गातील देवांचा देव इंद्र सुद्धा लाजतो. शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. की माझ्या या झोपडीमध्ये विराजमान असते नेहमीच. तुम्ही कधीही या, दिवसाच्या 24 तासामध्ये तुम्ही कधीही या, दिवसा या, रात्री या, ते स्वर्गामध्ये जो आनंद, जो सुख, जी शांतीचा वास असतो ना, त्या शांतीचा वास सदैव तुम्हाला माझ्या या झोपडीत पाहायला मिळेल. म्हणून कवी सांगत आहे की मनुष्याने सुख आणि समाधान या बाह्य आनंदाच्या पाठीमागे धावण्यापेक्षा आपले आंतरिक किंवा आपल्या मनाला ज्या गोष्टीमध्ये समाधान मिळतं, ज्या गोष्टीमध्ये सुख मिळतं, त्या गोष्टींकडेच लक्ष दिलं पाहिजे. सुख दुःख प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असतात आणि जात असतात. मनुष्याचा स्वभाव असा आहे की त्याला कधीही, त्याचं मन कधी समाधानी होत नाही, तृप्त होत नाही. मग तो श्रीमंताच्या घरामध्ये जन्म घेऊ दे किंवा गरिबाच्या घरामध्ये जन्म घेऊन दे, म्हणून सुख हे आपल्या मानण्यावरती असतं. आपलं मानसिक समाधान ज्या गोष्टींमध्ये मिळतं ते आपल्याला झोपडीत सुद्धा मिळू शकतं. तर आता ह्या कवितेमध्ये आलेल्या शब्दार्थ आणि स्वाध्याय आपण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेच्या ओळीमध्ये आलेले शब्दार्थ आपण पाहूया. मज्जाव, अटकाव, निर्बंध, मनाई. शामदाणे, झुंबर, काचेचा दिवा. माने, सन्मान. बोजा, दडपण, धाक. माते, माझे. देवेंद्र, देवांचा राजा इंद्र. लाजे, शरमतो. सदा, नेहमी. विराजे, शोभतो, नांदते. पाहूया कवितेच्या खालील स्वाध्याय. प्रश्न 1. कवितेत आलेल्या आशयानुसार पुढील मुद्द्यांतील फरक सांगा. इथे बघा, तुम्हाला 2 मुद्दे दिलेले, झोपडीतील सुखे आणि महालातील सुखे. तर उत्तर तुम्हाला मी इथे लिहून दिलेलं आहे. पाहूया. झोपडीमध्ये जमिनीवर झोपण्याचे सुख मिळते, तर महालामध्ये आरामासाठी मऊ बिछाणे असतात. नंबर 2. रात्री आकाशातील चांदण्यांचा उजेड. 2. महालातील सुखेमध्ये खाली 2. रात्री कंदील व शामदान यांची रोषणाई असते. पुढचा प्रश्न आहे, आकृती पूर्ण करा. झोपडीत येणाऱ्यांसाठी कवीने व्यक्त केलेल्या भावना. तर पाहूया ह्या प्रश्नाचं उत्तर. 1. झोपडीत येणाऱ्यांना कशाचीही भीती नाही. 2. झोपडीत येणाऱ्यांना कोणीही अडवत नाही. 3. झोपडीत येणाऱ्यांनी सुखाने यावे आणि सुखाने जावे. 4. झोपडीत येणाऱ्या कोणावरही कोणतेही दडपण
नाही. प्रश्न क्रमांक 3 पाहूया. झोपडीत निसर्गाचे सानिध्य आहे हे पटवून देणारी उदाहरणे लिहा. आता उत्तर पाहूया. अंगणातल्या जमिनीवर आराम करण्याचे तसेच रात्री आकाशातील चांदण्याकडे पाहत झोपण्याचे सुख झोपडीतच मिळते. कवितेत सांगितलेल्या या उदाहरणावरून झोपडीत निसर्गाचे सानिध्य आहे हे लक्षात येते. पुढचा प्रश्न 4. तिजोरी हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. बघूया. प्रश्न आहे धन दौलत साठवून ठेवण्याचे घरातील साधन कोणते? किंवा मग पूर्वी माणसे सोनं पैसा महत्वाची कागदपत्रे ठेवत असत ते घरातील कुलूपबंद ठिकाण कोणते? तर ह्या दोन्ही प्रश्नांचं उत्तर काय येतंय? तिजोरी. तुम्हाला ह्या अशा रीतीने प्रश्न विचारला जातो की उत्तर येईल असा प्रश्न तयार करायचा असतो. पुढचा प्रश्न काव्य सौंदर्य आहे. कवितेतील ओळींचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे. पाहुनी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. उत्तर देवाचा राजा इंद्र हा स्वर्गात राहतो व स्वर्गात सर्व सुखे असतात अशी कल्पना आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आनंदमय झोपडीचे वर्णन करताना म्हणतात, माझ्या झोपडीत सुख समाधान आणि शांतीचे साम्राज्य आहे. माझ्या झोपडीत मला इतके पराकोटीचे सौख्य लाभते की माझी सुखे. या प्रश्नाचं उत्तर पाहूया. देवाचा राजा इंद्र हा स्वर्गात राहतो व स्वर्गात सर्व सुखे असतात अशी कल्पना आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आनंदमय झोपडीचे वर्णन करताना म्हणतात, माझ्या झोपडीत सुख समाधान आणि शांतीचे साम्राज्य आहे. माझ्या झोपडीत मला इतके पराकोटीचे सौख्य लाभते की माझी सुखे पाहून इंद्राला सुद्धा माझ्या सुखांचा हेवा वाटतो. झोपडीतील सुखाची महती सांगणारा विचार वरील ओळीतून व्यक्त होत आहे. पुढील प्रश्न पाहूया आपण. दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. या काव्यपंक्तीतील आशय सौंदर्य स्पष्ट करा. उत्तर महालामध्ये तिजोऱ्यांमधून धन दौलत साठवून ठेवलेले असते. त्यामुळे महालावर सक्त पहारा ठेवला जातो. या उलट झोपडीत धन दौलत नसल्यामुळे झोपडीचे दार दोऱ्यांनी कड्या कुलप्यांनी बंद करावे लागत नाही. झोपडीला चोराचे भय नाही. झोपडीची दारं सदैव उघडी असतात. झोपडीत येणाऱ्यांना व झोपडीतून जाणाऱ्यांना कशाचीही भीती नसते. झोपडीत येणाऱ्या कोणावरही कोणत्याही प्रकारचे दडपण नसते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण या झोपडीत माझ्या या कवितेचा संपूर्ण कवितेतील ओळींचा सविस्तर अभ्यास केलेला आहे आणि स्वाध्याय सुद्धा आपण सविस्तर रूपाने पाहिलेला आहे. ही कविता इथे संपते. धन्यवाद.